वयाच्या 60 नंतर प्रत्येकाच्या पायातील ताकद आजकाल निघून जात आहे। जसं वय वाढत पुढे जात आहे तसं पायातील ताकद सुद्धा त्याच वेगाने कमी होत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आयुर्वेदिक पद्धतीने तुम्हाला 30 वयामध्ये जशा प्रकारे तुम्हाला ताकद होती तीच ताकद परत आणण्यासाठी घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे। हे घरगुती उपाय आजपर्यंत तुम्हाला कोणी सुद्धा सांगितले नाहीत, कारण हे उपाय पूर्णपणे नवीन आहेत। जुन्या आयुर्वेदिक पुस्तकांमधून घेतलेले अधिकृत माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, ज्यामुळे तुमच्या पायातील गेलेली ताकद तसेच तुमच्या नसामध्ये दुखण्याचा जो काही सध्याला तुम्हाला प्रॉब्लेम असेल, कंबरदुखी, गुडघेदुखी, तसेच तुम्हाला चक्कर मारत असेल, कमजोरी वाटत असेल, तरी कायमची आता निघून जाणार आहे। लक्षात ठेवा, 200 वर्षापूर्वी आयुर्वेदिक पुस्तकामध्ये एक गोष्ट या ठिकाणी आधीच लिहून ठेवलेली आहे। त्या एकाच गोष्टीला रात्रभर भिजवून खाल्ल्याने तुमचं वय वाढणं लगेच थांबेल आणि त्याचबरोबर हातपाय आणि सांध्याचं दुखणं देखील जादू झाल्याप्रमाणे नाहीसं होईल। तुम्हाला हा एक विनोद वाटत असेल, पण हा विनोद नाही आहे, हे एक सत्य आहे। आपले वडीलधारी नेहमी म्हणायचे की रात्री भिजवलेली आणि सकाळी उठून खाल्लेली एक वस्तू शरीरासाठी अमृत समान असते, कारण रात्रभर भिजवलेल्या त्या गोष्टीमध्ये पोषक तत्व 10 पटीने वाढतात। आपल्या प्राचीन आयुर्वेद शास्त्राचे एक मूलभूत सूत्र आहे, वात पित्त कफ आणि त्रयोदशा समासेन। याचा अगदी सोपा अर्थ असा आहे की आपलं संपूर्ण शरीर मुख्यत्वे वात, पित्त आणि कफ या 3 दोषांच्या संतुलनावर चालत असतं। जेव्हा हे संतुलन बिघडतं तेव्हा शरीरात रोगांची सुरुवात होते। विशेषतः वात दोष बिघडल्यामुळे नसा आणि सांध्याच्या समस्या सर्वात आधी तुम्हाला शरीरामध्ये दिसू लागतात। आज मी तुम्हाला असाच एक अचूक त्या ठिकाणी घरगुती उपाय सांगणार आहे, जो शरीरातील रक्त परिसंचरण सुधारेल, नसांना आतून ताकद देईल आणि प्रत्येक प्रकारचे सांधे आणि स्नायूंच्या वेदनामध्ये आराम देईल आणि तुमच्या शरीरामध्ये जे काय सध्याला कमजोरी वाटू लागल्या, चक्कर येऊ लागल्या, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास वाढत आहे, नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम वाढलाय, तर यामध्ये कायमचा ताप तुम्हाला आता बंद होणार आहे। ही चमत्कारिक गोष्ट तुमच्या स्वयंपाकघरात तुमच्या डोळ्यासमोरच उपलब्ध आहे, परंतु याबद्दल तुम्हाला कोणतीच कल्पना आजपर्यंत नाही। आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून बोलत आहोत। आमच्यापैकी एक वृद्ध मावशी शेजारी राहत होत्या, ज्या रोज सांध्या आणि स्नायूंच्या दुखण्यामुळे आणि दिवसभर राहणाऱ्या थकव्यामुळे खूप त्रस्त असायच्या। त्यांच्या डोळ्यातच एक थकवा दिसायचा, त्या आपला दिवसही व्यवस्थित घालवू शकत नव्हत्या। अनेक औषधं घेऊनही त्यांना कोणताही कायमस्वरूपीचा आराम मिळत नव्हता। फक्त औषध घेतल्यानंतर थोडं बरं वाटायचं आणि नंतर पुन्हा तेच त्रास वाटू लागायचा। त्यांच्या जीवनात खरा बदल तेव्हा आला जेव्हा मी त्यांना आपल्याच वडीलधाऱ्यांकडून एक जुना आणि अचूक उपाय सांगितला, ज्यामुळे फक्त 3 आठवड्यात त्यांच्या दुखण्यात आता खूप आराम मिळाला आणि त्यांची हरवलेली ऊर्जा परत आता या म्हातारा वयामध्ये परत येऊ लागली। आणि तुम्हाला माहिती आहे का, आज मी तुमच्यासोबत तोच उपाय या ठिकाणी व्यवस्थितपणे सांगणार आहे। खरं सांगायचं म्हणलं तर मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक लोक अशाच काही त्या ठिकाणी दुखण्यामधून जात आहेत। कोणाला हातपायावर सूज सतत येत आहे, कोणाला या ठिकाणी जळजळ जाणवत्या, कोणाला रात्री झोपताना पायात या ठिकाणी अशी जाणीव होते जणू काही पायात हजारो मुंग्या चालताय असं वाटतं, ज्यामुळे व्यवस्थित झोपही लागत नाही आणि कोणाचे सांधे सकाळी उठल्यावर इतके या ठिकाणी जखडतात जणू सांध्यामधलं तेल संपून गेले असं वाटतं आणि अंथरुणातून उठणं देखील त्यांच्यासाठी एक मोठं आव्हानात्मक अवघड बनत असतं। तुमच्यासोबतही सकाळी उठताना सांधे दुखणे, कंबर दुखणे, सकाळी झोपेतून उठताना हाडे कडकड असा आवाज करणे किंवा नसामध्ये चमक भरल्यासारखं दुखणे किंवा मुंग्या येत असणं, असं जर होत असेल तर लहान लहान गोष्टी करून तुम्ही थकून जाणं, शरीरात अशक्तपणासारखंच वाटणं, कधी कधी अचानकपणे उभे राहताना डोळ्यांसमोर अंधारी येणं, चक्कर येणं, स्मरणशक्ती हळूहळू कमजोर होणं, ही सगळी अशी लक्षणे आहेत जी स्पष्टपणे दर्शवतात की तुमच्या नसामध्ये कुठेतरी आता अडथळा निर्माण होत आहे आणि त्या नसा कुमकुवत होत आहेत। पण तुम्हाला माहित आहे का, नसांचा हा अडथळा आणि कुमकुवतपणा आपण नैसर्गिकरित्या आपल्या घरगुती उपायांनी आणि महागड्या औषधांशिवाय आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय दूर करू शकणार आहात। चला तर मग थोड्याच वेळात मी तुम्हाला तो अद्भुत उपाय या ठिकाणी आता सांगणार आहे, परंतु त्याआधी हे समजून घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे की नसामध्ये कुमकुवतपणा किंवा अडथळा का येतो, नसामध्ये कुमकुवतपणा येण्याची कारणे कोणती आहेत, ज्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास वाढू लागलाय। मग याची कारणे नेमकं काय असू शकतात? बघा, आपल्या आयुर्वेदिक आणि आधुनिक विज्ञानानुसार सर्वात मोठं कारण आहे तुम्हाला मधुमेह
आता बघा, तुम्ही बरोबर ऐकताय, जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त राहतं तेव्हा ती हळूहळू आपलं लहान लहान नसांना आतून पोकळ बनवतं आणि त्यांना नुकसान पोचवणं सुरू करतं, ज्याला डॉक्टरी भाषेत डायबेटिक युरोपॅथी असं म्हणतात। ही स्थिती अशी आहे ज्यात मधुमेहामुळे आपल्या नसांची टोकं कुमकुवत होतात आणि असं झाल्यामुळे आता पायाच्या तळव्याला जळजळ, वात किंवा मुंग्या येण्याचा अनुभव होतो। उच्च रक्तदाब हे सर्वात मोठं कारण आहे त्या ठिकाणी आता तुमच्या नसा दुखण्याचा। उच्च रक्तदाब याचा अर्थ असा की आपल्या रक्त नसांच्या भिंतीवर सतत जोरजोराने आदळते, ज्यामुळे नसा कालांतराने कमजोर होतात। कोलेस्ट्रॉल आणि रक्त त्या ठिकाणी अतिरिक्त चरबी हे तिसरं कारण आहे। म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी। कोलेस्ट्रॉल म्हणजे काय असतं? एक चिकट पदार्थ जो आपण खात असतो, तो आपल्या नसामध्ये हळूहळू जाऊन रक्ताचा प्रवाह थांबवतो आणि या ठिकाणी रक्त प्रवाह करताना तो अडथळा निर्माण करत असतो। जसं स्वयंपाकघरातील एखादी पाईप किचन मधली असेल आणि त्या पाईप मध्ये हळूहळू या ठिकाणी अन्न पदार्थ जाऊन चिकटतात आणि त्यामुळे पाणी जाणं बंद होतं, तसंच या ठिकाणी आपल्या जी चरबी आहे, आपल्या ज्या नसा आहेत, यामध्ये चिकट पदार्थ अडकलेले असतात। चौथं कारण आहे कोणत्याही प्रकारचं संक्रमण। पाचवं कारण आहे हार्मोनल असंतुलन, म्हणजे शरीरातील अंतर्गत आता रसायनामध्ये बिघाड। आणि सहावं कारण आहे आपल्या किडनी किंवा लिव्हरचा कुमकुवतपणा, ज्यामुळे शरीरात विषारी तत्व जमा होऊ लागतात। हा कचरा जेव्हा लघवी किंवा घामाद्वारे व्यवस्थित बाहेर पडत नाही तेव्हा तो नसामध्ये जमा जाऊन रक्ताला आता व्यवस्थित फिरू देत नाही। या सगळ्या गोष्टी मिळून तुमच्या नसामध्ये कुमकुवत या ठिकाणी निर्माण करू शकतात आणि परिणामी तुम्हाला वेदना, थकवा आणि संपूर्ण शरीरात या ठिकाणी अशक्तपणा जाणवणे, तर या ठिकाणी ह्या प्रक्रिया तुम्हाला घडू शकतात। मग या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक उपाय तुम्हाला स्वयंपाकघरातच या ठिकाणी आता ठेवलेला आहे। बघा, आपल्या नजरेसमोरच आपल्या स्वयंपाकघरात एक अशी छोटीशी वैद्यशाळा लपलेली आहे, फक्त तिला ओळखण्याची आता तुम्हाला गरज आहे। अगदी साध्या वस्तूंनी तुम्ही ती आता सहज बनवू शकता। आता मी तुम्हाला तोच उपाय स्टेप बाय स्टेप आता सविस्तरपणे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यासोबत तुम्ही आता जोडले आहे। व्हिडिओ तुम्ही आता लक्षपूर्वक बघायला आहे, फक्त शेवटचे 2 मिनिटे काढून आता लक्षपूर्वक नक्की बघा। अचूक घरगुती उपाय बनवण्यासाठी तुम्हाला काय काय या ठिकाणी लागणार आहे बघा। 3 उपाय तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, म्हणजेच 3 साध्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। हा उपाय सांगितल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक असं बूस्टर स्टेप त्या ठिकाणी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या नसा दुखत असतील, गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, आता अशक्तपणा येणे, कमजोरी वाटणं, तर या ठिकाणी सगळी बरी होणार आहे। तुम्हाला ही खास बूस्टर टिप जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल, पण त्याबद्दल जाणून घेण्याआधी चला तर मग पाहूया हे उपाय या ठिकाणी कसा बनतो। लक्षात ठेवा, साहित्य कोणतं लागणार आहे नीट लक्षात ठेवा। याचा वापर कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला जुन्या आयुर्वेदिक पुस्तकामध्ये जी लिहून ठेवलंय ती सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। लक्षात ठेवा, या ठिकाणी पहिली वस्तू लागणार आहे पाणी, 1 ग्लास तुम्हाला लागणार आहे। दालचिनीचा एक छोटा तुकडा लागणार आहे। मोठी वेलची एक लागणार आहे। अख्खी लवंग तुम्हाला 2 नग लागणार आहेत। आधी तुम्ही एक आता स्टीलचं भांडं घेऊन त्यात 1 ग्लास पिण्याचं पाणी टाकून गॅसवर उकळायला ठेवा। दालचिनी पाणी व्यवस्थित उकळायला लागल्यावर त्यात सर्वात आधी दालचिनीचा एक छोटासा तुकडा टाका। दालचिनीला आपल्या आयुर्वेदिक आता भाषेत जर विचार केला तर यामुळे वात दोषाला शांत करणारी उत्तम औषध मानलं जातं। मोठी वेलची, त्यानंतर एक मोठी वेलची आता त्यामध्ये टाका। ही मोठी वेलची फक्त चवीसाठी नसते तर तुमचं पोट शांत करते आणि रक्त साफ करण्यातही तुम्हाला मदत करते। लवंग आणि शेवटी 2 लवंगा घेऊन टाका, म्हणजे त्यात थोडे त्या ठिकाणी ठेचून आता त्यांचा अर्धवट चुरा करून तुम्हाला त्या ठिकाणी पाण्यात लवंग त्या ठिकाणी टाकायचा आहे। लक्षात ठेवा, लवंग गरम असते, गरम आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे शरीरातील वेदना आणि जखडलेले सांधे मोकळे करण्याचे काम ही लवंग करते। मंद आचेवर हे उकळवायचं आहे। या तिन्ही वस्तूंना या पाण्यात तुम्ही 2 ते 3 मिनिटापर्यंत मंद आचेवर व्यवस्थित उकळू द्यायचं आहे। घाई अजिबात करू नका, जेणेकरून तिन्ही वस्तूंचा संपूर्ण अर्क, त्याचा खरा रस व्यवस्थित तुम्हाला मिक्सायला पाहिजे, हे मिसळून जाईल। थोडं थंड करा। आता 2-3 मिनिटांनंतर गॅस बंद करून पाणी सामान्य तापमानाला थंड होऊ द्या। गोडव्यासाठी जर तुम्ही त्यामध्ये थोडं गोड आवडत तुम्हाला असेल तर पाणी थंड झाल्यावर एक छोटा तुकडा देशी गुळाचा छोटा तुकडा त्या ठिकाणी घालू शकता किंवा थोडं मध देखील तुम्ही घालू शकता। पण एक खास गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। आता 99% लोकांना मधुमेह असतो।
तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही गुळ किंवा मध अजिबात घालायचं नाही। आता हा काढा कधी प्यायचा तुम्हाला असं वाटत असेल तर सर्वोत्तम चांगली वेळ कधी आहे तर रात्री झोपणार म्हणजे जेवणानंतर, बरोबर झोपायच्या आधी आणि जेवल्यानंतर साधारणतः अर्ध्या तासानंतर जेवल्यानंतर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आता जर हा काढा घेतला तर रात्रभर शरीरात आपलं एक काम व्यवस्थित करू शकतं आणि नसांना आराम देऊ शकतं। इथे संपलेलं नाही, अजून तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण पुढचे जे उपाय सांगणार आहे ज्यामध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी, नसांना या ठिकाणी व्यवस्थित ठेवणं आणि तुमचं या ठिकाणी अशक्तपणा, कमजोरी, चक्कर येणं हे सर्व दूर करतं। लक्षात ठेवा, फक्त एक ग्लास रोज जर तुम्ही आता हे जे सांगितलंय तर 14 ते 15 दिवसापर्यंत नियमितपणे घेतला तर हा बदल खूप लवकर तुमच्या शरीरामध्ये दिसेल। संयम ठेवणं गरजेचं आहे, कारण आयुर्वेदिक उपचार हळूहळू पण मुळापासून आता काढून टाकण्याचं म्हणजेच बरं करण्याचं काम करतं। शरीरात ऊर्जाही येईल, ताकदही येईल, सांध्याच्या दुखण्यातही आराम मिळेल आणि ज्या नसा तुमच्या दुखण्याचं काम करत आहेत त्या देखील हळूहळू उघडायला लागतील। गुप्त बूस्टर टेप आता जाणून घेऊया। बघा, गुप्त माहिती तुम्हाला सांगत आहे ज्यामध्ये तुम्हाला आता सर्व तुमच्या शरीरातील एक ना एक त्या ठिकाणी आता आजार बाहेर काढण्याचं काम करतं। लक्षात ठेवा, तुम्हाला दुप्पट नाही तर 3-4 पटीने चांगला परिणाम मिळेल। तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही हा काढा पिऊन घ्याल त्याच्या बरोबर 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला एक छोटी आता 1 चमचा बडीशेप व्यवस्थित चगळून खायचे आहे। होय, छोटीशी स्टेप या काड्याचे असर दुप्पट करू शकते, कारण आता बडीशेप डोळ्यांचे तेज आणि पोटाचा थंडावा या ठिकाणी आता काढते। म्हणजे आपले वडीलधारी नेहमी म्हणायचे की बडीशेप त्या ठिकाणी जेवल्यानंतर नक्की खायचं। आता खाल्लेल्या अन्नाला व्यवस्थित हे पचवण्यात आणि त्यातून पोषण खेचण्यात शरीराला मदत करते। जेव्हा तुम्ही आता काढ्यानंतर बडीशेप खाता तेव्हा त्या तिन्ही मसाल्यांचे औषधी गुणधर्म शरीरात जास्त खोलवर घेऊन जाण्यास मदत करते आणि जर तुम्ही महिनाभर देखील या संपूर्ण प्रक्रियेचे पालन केलं तर तुम्हाला फक्त नसांचा अडथळा समाप्त करण्यातच नाही तर तुमच्या हातापायांचं दुखणं जो थकवा आहे त्यातही खूप मोठा फायदा या ठिकाणी अनुभवायला मिळेल। त्याच्यापैकी किती लोक जेवणानंतर बडीशेप खातात नक्की सांगायचं आहे। पुढचे जे उपाय सांगितलेत तर तुम्हाला फायदा करून देणार आहेत, लक्षपूर्वक बघा। आता सध्या दिसणारे उपाय आहेत, आता असंख्य आहे आणि खास काय बघा, इतकी शक्तिशाली कशी असू शकते बघा। पुढचा उपाय दालचिनी। दालचिनीमध्ये एक खास नैसर्गिक तत्व आहे ज्याला वैज्ञानिक भाषेत सिनेमायडिन असं म्हणतात। हे तत्व तिला खास सुगंध आणि औषधी गुणधर्म देतं। हे तत्व रक्तात मिसळली अतिरिक्त साखर आता नियंत्रणात ठेवतं, नसामध्ये जमलेली वाईट चरबी वितळवण्याचं काम करतं। मोठी वेलची काय करायचं आहे, तुमच्या शरीरातील आवश्यक पोषक तत्व ज्यांना वैज्ञानिक भाषेत पोटॅशियम आणि मॅग्नेशियम म्हणतात त्याची पूर्तता करते। ही अशी नैसर्गिक तत्व आहे ज्यामुळे हृदयाची गती नियमित ठेवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहे। लवंग मध्ये या ठिकाणी युजेनॉल असतं, लवंगाची जी तिखट चव आहे, गुणधर्म आहेत या लवंगामुळे आता या ठिकाणी नैसर्गिक पेन किलर सारखं सांध्याची सूज आणि वेदना दोन्ही एकाच वेळी कमी करतं। हेच कारण आहे, हे उपाय केल्याने आता हातापायांची सूज, वेदना आणि जी मुंग्या येण्याची जाणीव आहे तर ती हळूहळू कमी व्हायला देखील मदत होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपाय करत असताना तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे, कारण काहींना सांधेदुखीचा त्रास असेल, कंबरदुखीचा त्रास असेल हे इतवर ठीक आहे, परंतु जर तुम्हाला मधुमेह किंवा इतर आजार असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि मगच हे उपाय करायचा आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।